जय गुरुदेव. जन्मा येण्याची कारणे अनेक, परी पाप पुण्य समानची देख. त्या वाचुनी नरदेहा सुख, मिळण्याची नाही जानपा. या ओवीमधून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून नरदेहाचं महत्त्व सांगत आहेत. हा नरदेह कशामुळे मिळतो याचा आध्यात्मिक रहस्याचा उलगडा आणि हा देह प्राप्त झाल्यानंतर कोणतं सुख घेणं अपेक्षित आहे हा भाव या ओवीतून माऊलीला प्रकट करायचा आहे. माऊली म्हणतात, जन्मा येण्याची कारणे अनेक. मानवी देह मिळण्याची कारणे अनेक आहेत, पण त्याच्यामध्ये मुख्य कारण पाप पुण्य समानाची देख. पाप आणि पुण्य समान जेव्हा होतात तेव्हा मानवी देह मिळतो आणि मानवी देह मिळाल्या वाचून त्याला परमसुखाची परमानंदाची प्राप्ती होत नाही. दुसऱ्या कोणत्याही देहात आत्मसुख किंवा आत्म आनंद प्राप्त होत नाही, असा थोडक्यात या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. जन्मा येण्याची कारणे अनेक. जीव अनेक वासना अनेक इच्छा घेऊन मृत्यू पावतो आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी पुढचा देह त्याला मिळतो. हे सामान्यतः आपण ऐकलेलं कारण आहे. तर आणखीन काही कारण आहेत का? माऊली अनेक म्हणतात तेव्हा अनेक असावेत नाही आहेत, कारण संताचं वाक्य प्रमाण आहे. मुख्य काही कारण आपण पाहू. पहिलं कारण अज्ञान. हे सर्वात मुख्य कारण मानले जाते. कारण मी शरीर आहे म्हणतो आणि स्वतःला जन्म मरणारा समजतो. मी मन आहे म्हणतो आणि सुखी किंवा दुःखी होतो. देहाचे धर्म आपले धर्म आहेत. आपण विश्वव्यापक चैतन्य स्वरूप आहोत. या देहाचीही दृष्टी आहोत आणि या ब्रह्मांडाचीही दृष्टी साक्षी चैतन्य स्वरूप आहोत. हा स्वतःच्या स्वरूपाची ओळख विसरते आणि तो देहाला जोडून घेतो आणि देहाशी संबंधित कर्मे करतो आणि अनेक इच्छा घेऊन कर्मे करतो आणि शेवटी इच्छा करत करतच देह ठेवतो आणि पुन्हा पुन्हा जन्म घेतो. म्हणून पहिलं कारण अज्ञान आहे. दुसरं कारण काय? वासना आणि इच्छा. हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळालं तर बरं होईल, ते मिळालं तर बरं होईल. उठल्यापासून झोपेपर्यंत इच्छा आकांक्षा वासना करत माणूस असतो आणि कोण वेळ काय होय नाही देहाचा निश्चय आणि मृत्यू कधी येईल याला माहीत नाही. आणि इच्छा करत करत तर जो मृत्यू पावला तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्ग त्या जीवाला पुढचा देह देतो. म्हणजे मनात राहिलेल्या अतृप्त इच्छा, मग त्या चांगल्या असो की वाईट, नवीन जन्माचं बीज ठरतात. वासना हे जन्माचं बीज आहे. वासनेमुळे कर्म घडते, वासनेमुळे जन्म मिळतो आणि कर्मामुळे पुढं फळ मिळतो आणि ते फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे दुसरं कारण आहे. आता तिसरं कारण संचित कर्म. आपल्या अनंत जन्माच्या कर्माचा साठा, म्हणजे एक उदाहरण धान्याचं गोदाम आहे, त्याला संचित म्हणतात. या साठ्यातील
जो भाग या वर्षासाठी खाण्यासाठी काढलेला आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. मग गोदामात जसं धान्य असेल, चांगलं असेल, काही खराब झालेला असेल, तो ह्या वर्षासाठी काढलेला भाग म्हणजे प्रारब्ध. म्हणजे त्या संचित कर्मामधून या देहामध्ये भोगण्यासाठी मिळालेला भाग म्हणजे प्रारब्ध. आणि ते काढलेलं धान्य खाऊन संपवावं लागतं, दुसरा पर्याय नाही. तसं हे कर्म परिपक्व झाल्यामुळं हा आपल्याला देह मिळतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. हे भोगूनच सारावं लागतं. देव असो, संत असो, साधू असो, मानव असो, कोणीही असो, प्रारब्धाला भोगूनच संपवावं लागतं. पुढं ऋणानुबंध, जन्माचं कारण. आपण इतर लोकांशी जे देवाणघेवाणीचे संबंध ठेवतो, कुणाचा द्वेष करतो, कुणाचा तिरस्कार करतो, कुणावर अतिप्रेम करतो, कुणाला कर्ज देतो, कुणाचं कर्ज घेतो आणि मरताना त्याचे पैसे एवढे यायचे राहिले असा विचार करत देह ठेवतो आणि त्या वसुलीसाठी पुन्हा जन्म घेतो. कुणाचा द्वेष करतो, अजून 1-2 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर बरं झालं असतं, त्याला दाखवलं असतं. ह्या द्वेष करण्यासाठी, द्वेषापोटी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एखाद्यामध्ये आपला जीव अडकतो, प्रेमापोटी मुलगा बघितलं तर, नातवंडाचं तोंड बघितलं तर बरं होईल अशा इच्छेनं देह ठेवतो. अशी इच्छा घेऊन मृत्यू पावल्यानंतर या ऋणानुबंधाचे हिशोब पूर्ण करण्यासाठी निसर्ग आपल्याला पुन्हा एकत्र आणतो. हे झाले अनेक कारण. पुढं माऊली म्हणतात, पाप पुण्य समानची देख. ज्यावेळेस पाप जास्त होतं त्यावेळेस पशुयोनी मिळते. केवळ भोगून सारायचं असतं तिथं. जे वैरण टाकली, गाई म्हशी झालो, वैरण टाकली खायची, पाणी पाजवलं प्यायचं, नाही मालक कुठं कामात अडकला, तुम्हाला बोलता येत नाही, सांगता येत नाही, फक्त भोगून सारायचं. हे प्राण्याची जी योनी आहे ती भोग योनी आहे. आणि पुण्य जास्त झालं तर ते स्वर्ग, तिथं फक्त सुख भोगायचं आहे. आणि ते पुण्य संपलं की अजून मृत्यू लोकात यायचं आहे. देवत्व जास्त पुण्य झालं की स्वर्ग मिळतो किंवा देवत्व मिळते. हे अध्यात्मशास्त्र सांगतं. तर पुढं म्हणतात, ज्यावेळेस पाप पुण्य समान होतं त्यावेळेस मनुष्य देह मिळतो. आणि मनुष्य देह मिळाल्यानंतर पुढं काय म्हणतात माऊली, त्या वाचूनी नरदेहा सुख मिळण्याची नाही. इथं सुख हा शब्द केवळ शारीरिक सुख असा नसून मोक्ष किंवा परमानंद आहे. अनंत जन्मामध्ये कधी 4 पायाचे आईवडील होते, कधी 10-12 पायाचे आईवडील होते, कधी आम्ही सरपटत होतो, कधी उड्या मारत होतो. अशा अनेक पाप पुण्य समान झाल्यानंतर मानवाचा जन्म मिळाला. तो जन्म कशासाठी मिळाला? या जन्मामध्ये बुद्धी दिली, विचार करण्यासाठी बुद्धी, मन दिलं, मन बुद्धी मिळाली. आणि हे नरतनू हे मुक्तीचं माहेर आहे असं संत म्हणतात. या जन्मामध्ये स्वतःचा उद्धार करण्याची संधी आहे. हा शेवटचा जन्म आहे माणसाचा, जिथं तुम्हाला मुक्त होता येतं किंवा पुन्हा 84 लाख योनी जावं लागतं. स्वर्गात गेलो तर फक्त भोग आहेत, नरकात गेलो तर फक्त दंड आहे. केवळ मानवी देहामध्ये विचार करून माझा जन्म का झाला आणि हे सुख दुःखाचं कारण काय आहे, हे त्रिविध ताप मला का पोळल्या जातोय मी त्रिविध तापानं, हा विचार करून कधी सुख मिळतं कधी दुःख मिळतं.
मग अक्षय सुख कुठं आहे? कुणाला मिळालंय का? आम्हा सुख दिसे संताचे पायी, संत ते अक्षय समाधान. साधू संताच्या चरणामध्ये सुख आहे, कारण त्यांनी आत्मज्ञानाद्वारे अक्षय सुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे. आपल्याला मिळालेलं हे मानवी शरीर आपण त्या साधूच्या सद्गुरूच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. त्यांच्या चरणाजवळ बसून त्यांना विचारलं पाहिजे, अप्पा मी कोण आहे? ईश्वर कोण आहे? आणि हे जग काय आहे? याचं रहस्य मला सांगा. त्यावेळेस सद्गुरू माऊली आपल्या देहशुद्धीसाठी इष्टलिंग दीक्षा देतील. आपल्या मनाच्या शुद्धीसाठी मंत्र दीक्षा देतील. आणि देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार रूपी अंतकरण शुद्ध झालं, सद्गुरूच्या चरणी पूर्ण समर्पण झालं, त्यावेळेस सद्गुरू वेदा दीक्षा देतील. तुम्हाला सांगतील, तू बाळा शरीर नाहीस, तू मन नाहीस, तू प्राण नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस. या पिंडाचा आधार तूच आहेस, या देहाचा आधार तूच आहेस आणि या विश्वाचा आधार तूच आहेस. विश्व प्रपंच रूपानं नटलेला सच्चिद आनंद रूप शिव तूच आहेस, असा बोध देतात. असा बोध दिल्यानंतर साधक त्याचं श्रवण करतो, त्याचं दिवसभर मनन करतो, त्याचा निधी ध्यासन करतो. मी शिव आहे आणि ही विश्व ही शिवस्वरूप आहे असा अभ्यास करतो आणि त्याला ती दृष्टी प्राप्त होते. कोणती दृष्टी? जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाढे. निर्गुणी निर्गुण, सगुणी सगुण, त्रिगुणी त्रिगुण शिवचितो. असा बोध त्याला प्राप्त होतो. ही त्याला अनुभूती येते, अरे मी या देहापुरताच नाही, सर्व प्राणी मात्राच्या हृदयात भरलेलं चैतन्य मीच आहे नव्हे. हे पंचमहाभूतात्मक विश्वरूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. माझ्याशिवाय दुसरी वस्तू नाही, व्यक्ती नाही. मी सुख स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे. या सत्याचा बोध या देहातच होऊ शकतो. म्हणून माऊली नरदेहाचं महत्त्व सांगतात. तुम्हाला आम्हाला पूर्व पुण्याईनं हा मानवाचा देह मिळालेला आहे. हा देह, या देहातच देहातील अज्ञान दूर करायचं आहे. तयाचे संचित जातसे जळून. ते संचित कर्म कसं जळून जातं? तर सद्गुरूनं दिलेलं नाम, शिवनाम अग्नी, पापते अरण्य, जाळी तो कारुण्य महिमा मोठा. शिवाय नमः म्हणल्या माझं काही नाही, सर्व शिवाचंच आहे म्हणल्या उशीर सगळं संचित साठलेलं कर्म माझं माझं म्हणून साठलेलं गोदाम जळून जातं. नाशी क्रियामान नाम बळे. क्रियामान कर्म म्हणजे आता हे प्रारब्धानं देह मिळाल्यानंतर चांगलं वाईट जे आपण कर्म करतो त्याला क्रियामान म्हणतात. प्रत्येक कर्म आम्ही जर लिंगार्पित कर्म परमहाची धर्म, जानुनी वर्म सुखावला. प्रत्येक कर्म केलेलं ईश्वराला जर अर्पण केलं तर इथं कर्ते भाव राहत नाही आणि क्रियामान कर्म संपून जातं. आणि जे संसारात होईल ते प्रारब्धाने आलेले भोग भगवंताची इच्छा आहे समजून भोगणं आणि सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून चांगलं जर जीवनात काही आलं तर सद्गुरुनाथाची कृपा आहे. आणि मनाच्या विरुद्ध प्रतिकूल जर काही झालं तर माझ्या भल्यासाठी परमपूज्य अप्पाची इच्छा आहे असा भाव ठेवावा आणि या कर्मचक्रातून मुक्त होऊन सद्गुरूच्या बोधानं जीवाचा शिव करून घ्यावा. ओम शांती शांती शांती.